नाही, विषबाधेने मृत्यू, 10 दिवसांनं नवराही गेला, मुलगा गायब. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखातवाडे गावात घडलेलं संशयास्पद विषबाधा प्रकरण आता केवळ एका अपघाती अन्न बाधेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, त्याला अत्यंत गंभीर आणि रहस्यमय वळण मिळालंय. सुरुवातीला चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही किंवा दुधाचं सेवन केल्यामुळे वृद्ध शेतकरी दाम्पत्याला विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या घटनेत 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम याळीस यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर त्यांचे 78 वर्षांचे पती शांताराम नानाजी याळीस यांच्यावर मालेगाव आणि शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. पत्नीच्या मृत्यूनंतर तब्बल 10 दिवस मृत्यूशी झुंज देणारे शांताराम याळीस यांनीही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. एकाच घरातील दोन्ही वृद्ध पती पत्नींचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं संपूर्ण नाशिक जिल्हा आणि बागलाण परिसर हादरून गेला. या 2 मृत्यूनंतर पोलीस प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा आणि अन्न आणि औषध प्रशासन कमालीचं सतर्क झालं असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी युद्ध पातळीवर तपास सुरू करण्यात आलाय. सर, बागलाणचं पेशंट आलं होतं, पती पत्नींना फूड पॉइझनिंग झालं होतं, पत्नीची डेथ झाली आणि आज त्या पतीची इसमाची डेथ झाली. नेमकं काय आहे? 29 जूनला सामान्य रुग्णालय मालेगाव येथे शांताराम याळीच वय त्यांच्या 75 जवळपास होता. त्यांना सिरियस अवस्थेत काहीतरी खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग सारखा प्रकार होता, तर त्यांना सिरियस अवस्थेत सामान्य रुग्णालय मालेगाव येथे दाखल करण्यात आला. त्यांनी हिस्ट्री दिली की ते काहीतरी 3 व्यक्ती होते ज्यांनी त्यांनी काहीतरी खाल्ला आणि एका मातेच्या काहीतरी नामपूरला उपचारादरम्यान किंवा पोचल्यानंतर मृत्यू झाला. या माणसावर आम्ही सामान्य रुग्णालयाला फिजिशियन मार्फत, आमचे जे तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक मार्फत उपचाराखाली घेण्यात आला. ICUला ॲडमिट करण्यात आला. त्यांना व्हेंटिलेटरवर सुद्धा घेण्यात आला, पण त्यांची प्रकृतीमध्ये काही सुधारणा झाला आणि 5-6 दिवसानंतर आज त्यांच्या सामान्य रुग्णालयाला उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यांच्या पोस्टमॉर्टमसाठी आता बॉडी आम्ही मर्च्युरीला पाठवलेली आहे. काय कारण आहे त्याचं? काय आता त्याच्या जे फूड सॅम्पल होता त्याच दिवशी केमिकल अनालिसिससाठी म्हणजे लॅबला पाठवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांमार्फत ती कारवाई चालू आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला त्याच्या एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ होता काय ते आपल्याला माहिती मिळेल. या संपूर्ण प्रकरणाला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मृत महिला द्वारकाबाई याळीस यांचा शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला. या प्राथमिक वैद्यकीय निष्कर्षात असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की घटनेच्या वेळी मृत महिला पूर्णपणे उपाशीपोटी होती. हा निष्कर्ष समोर आल्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरू लागली आहेत आणि मूळ कथानकावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. जर घरातील नातेवाईक आणि प्राथमिक माहितीनुसार दाम्पत्यानं रात्रीच्या जेवणात आवडीनं चिकन बनवलं होतं आणि त्यावर ताव मारला होता, तर मग महिलेच्या पोटात अन्नाचा कणही कसा आढळला नाही? हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न पोलिसांसमोर उभा टाकलाय. उपाशीपोटी असलेल्या व्यक्तीच्या शरीरात इतकी तीव्र विषबाधा कशी काय पसरू शकते आणि तिचा मृत्यू इतका वेगानं कसा होऊ शकतो यानं वैद्यकीय तज्ज्ञांनाही चक्रावून सोडलंय. शवविच्छेदन अहवालातील या अत्यंत महत्वाच्या दाव्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून ही केवळ अन्न विषबाधा नसून यामागे काहीतरी वेगळा आणि सुनियोजित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर, काय सांगाल? बागलाणच्या नागपूरच्या परिसरात एका पती पत्नीची चिकन खाल्ल्यामुळे त्यांना फूड पॉइझनिंग झालं आणि पत्नीची डेथ झाली आणि पतीची आज झाली. काय ते प्रकरण काय? सदर प्रकरणात दोन्ही रुग्ण हे ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे संदर्भित झाले होते. तर सदर महिला ही ज्यावेळेस ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे आली तर ती मृत अवस्थेत होती आणि नंतर मग आणि दुसरं रुग्ण जे होतं त्या अवस्थेत असल्यामुळे सामान्य रुग्णालय मालेगाव येथे संदर्भित करण्यात आलं. तर त्या सदर महिलेचं पोस्टमॉर्टम केलं असताना प्राथमिक अहवालात तिच्या पोटात कुठलंही खाल्लेलं अन्न सापडलं नव्हतं आणि बाकी केमिकल अनालिसिस आणि फोरेन्सिकसाठी सदर महिलेचा विसरा हा प्रिझर्व्ह केलेला आहे आणि नाशिक येथे पाठवण्यात आलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आणि वरिष्ठ डॉक्टरांनी या घटनेबाबत सुरुवातीपासूनच आपली शंका व्यक्त केली होती. सामान्यतः भारतीय खाद्य संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये चिकन, मटण यांच्यासारख्या मांसाहारी पदार्थांवर दही आणि दुधाचं सेवन करणं हे विरुद्ध अन्न मानलं जातं. अशा प्रकारच्या विरुद्ध आहारामुळे अपचन, उलट्या, जुलाब आणि फूड पॉइझनिंग होण्याचा धोका नक्कीच असतो. काही प्रकरणांमध्ये जर अन्न शिळं असेल किंवा त्यात जीवाणूंची निर्मिती झाली असेल तर शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. मात्र केवळ चिकन आणि दही एकत्र खाल्ल्यामुळं एखाद्या निरोगी किंवा वृद्ध व्यक्तीला इतकी तीव्र आणि प्राणघातक विषबाधा व्हावी की ज्यामुळे व्यक्तीचा जागीच किंवा काही तासातच मृत्यू व्हावा, हे वैद्यकीय सिद्धांतानुसार आणि अनुभवानुसार अजिबात पटणार नाहीये, असं स्पष्ट मत रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदवलंय. त्यामुळे या अन्नामध्ये बाहेरून काही रासायनिक पदार्थ, कीटकनाशक किंवा विषारी द्रव्य मिसळलं गेलं होतं का या दृष्टीने आता तपास केला जातोय.
या प्रकरणातील गूढ आणि संशय अधिक गडद करणारी दुसरी अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे या दाम्पत्याचा मुलगा सध्या अचानक गायब झालाय. ज्या रात्री द्वारकाबाई आणि शांताराम याळीज यांची प्रकृती खालावली त्या रात्री त्यांच्या ओरडण्याचा आणि उलट्या होण्याचा आवाज ऐकून याच मुलानं शेजाऱ्यांच्या मदतीनं आई वडिलांना तातडीनं नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं. सुरुवातीच्या काळात तो पोलिसांना आणि नातेवाईकांना माहिती देण्यासाठी हजर होता. त्यानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसारच आई वडिलांनी चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्लं होतं आणि त्यानंतर अर्धा ते 1 तासांच्या आत त्यांना त्रास सुरू झाला होता. आईचा मृत्यू झाल्यानंतर आणि वडिलांची प्रकृती अतिशय चिंताजनक बनल्यानंतर या मुलानं अचानकपणे तिथून पळ काढला असून तो सध्या बेपत्ता आहे. आई वडिलांवर इतकं मोठं संकट कोसळलं असताना, वडिलांचा जीव टांगणीला लागलेला असताना आणि आईच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्याऐवजी मुलानं अशा प्रकारे गायब होणं हे पोलिसांच्या दृष्टीनं अत्यंत संशयास्पद मानलं जात आहे. पोलिसांचे एक विशेष पथक आता या गायब झालेल्या मुलाचा शोध घेत असून त्याचा या घटनेत थेट सहभाग आहे की त्याला काही गोष्टींची भीती वाटत नाही याचा शोध घेतला जातोय. या संपूर्ण प्रकरणाची दाहकता पाहता अन्न आणि औषध प्रशासनाचे पथक तात्काळ आखातवाडे गावातील संबंधित शेतकऱ्याच्या घरामध्ये दाखल झाले होते. तपास अधिकाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी उपलब्ध असलेले जेवणाचे अवशेष, चिकन बनवलेली भांडी, दह्याचे नमुने आणि घरातील पाण्याचे नमुने गोळा केलेत. हे सर्व नमुने रासायनिक विश्लेषणासाठी आणि चाचणीसाठी पुण्यातील फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले. प्रयोगशाळेचा हा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित असून त्याकडे संपूर्ण पोलीस यंत्रणेचं लक्ष लागलंय. या रासायनिक अहवालातूनच हे स्पष्ट होईल की अन्नामध्ये नेमकं कोणते विषारी घटक होते. यापूर्वी महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत कलिंगड आणि खाल्ल्याने किंवा बिर्याणी खाल्ल्याने संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या, ज्यामध्ये सुरुवातीला फूड पॉइझनिंग वाटत असलं तरी नंतर फॉरेन्सिक तपासणीत उंदरं मारण्याचं औषध किंवा झिंक फॉस्फाईड सारख्या घातक रसायनांचा अंश आढळला होता. याच धर्तीवर आखातवाडे येथील घटनेचाही सखोल तपास केला जातोय. सध्या जयखेडा पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद करण्यात आली असून पोलीस सर्व संभाव्य बाजूने तपास करतायत. गावातील नागरिक आणि जवळच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली जाते. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार कुटुंबात अंतर्गत काही जमिनीचा वाद, पैशांची अडचण किंवा कौटुंबिक कलह होता का यावरही लक्ष केंद्रित केलं जात आहे. वृद्ध आई वडील शेतात काम करून घरी परतले होते आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. मृत शेतकरी दाम्पत्याच्या अकस्मात जाण्यानं आखातवाडे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात कमालीची शांतता आणि भीतीचं वातावरण पसरलंय. चिकन आणि दह्याचं सेवन केल्यानं मृत्यू झाल्याची चर्चा पसरल्यामुळं सुरुवातीला लोकांमध्ये अन्नाविषयी भीती निर्माण झाली होती. परंतु आता शवविच्छेदन अहवालातील उपाशी पोटी असण्याचा निष्कर्ष आणि मुलाचे रहस्यमयरित्या गायब होणं यामुळे या प्रकरणाला गुन्हेगारीचं स्वरूप प्राप्त झालंय. गायब झालेला मुलगा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा अधिकृत रासायनिक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच या खळबळजनक प्रकरणामागील खरं सत्य आणि गुन्हेगाराचा चेहरा समाजासमोर येऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.